अकोला जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी आवश्यक पदमान्यता आणि प्रक्रिया निश्चितपणे पूर्ण केली जाईल। आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही। तथापि गरीब आणि गरजू व्यक्तींना स्थानिक पातळीवर उपचार उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणा सदैव सुसज्ज असली पाहिजे। त्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, असं प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी अकोला इथं आढावा बैठकीदरम्यान केलं। आरोग्यमंत्री आबिटकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली। ग्रामीण भागातील रुग्णालयांमध्ये सर्पदंशावरील लस औषधे उपलब्ध असतानाही रुग्णांना शहरात यावं लागतं अशा तक्रारी आहेत। रुग्णांसाठी ज्या सुविधा शासनानं करून दिल्या आहेत त्या गरजूपर्यंत पोहोचल्या पाहिजेत असं ते म्हणाले। गर्भलिंग निदानाबाबत कठोर कायदे असतानाही असे प्रकार घडत असल्याच्याही तक्रारी आहेत। असं होत असल्यास कठोर कार्यवाही करण्याचेही त्यांनी आदेश दिले। पथकांनी अचानक तपासण्या कराव्यात, तपासण्यांची संख्या वाढवावी, मात्र असा प्रकार कदापि कुठेही घडता कामा नये असे निर्देश त्यांनी दिले। जिल्ह्यात ट्रॉमा केअर सेंटर नाही, त्यासाठी आवश्यक प्रस्ताव देण्याचेही ते म्हणाले। आयुष्मान भारत योजनेसारख्या विनामूल्य उपचार उपलब्ध करून देण्याच्या योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्याचंही त्यांनी सांगितलं। प्राथमिक आरोग्य केंद्रे अधिकाधिक सुसज्ज राहतील यासाठी सदोदित प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले। रुग्णालयातील अस्वच्छतेबाबतही त्यांनी सुधारणा करण्याचे आदेश दिले। या बैठकीला आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार अमोल मिटकरी, जिल्हाधिकारी वर्षा मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी आमदार नारायणराव गव्हाणकर, आरोग्य उपसंचालक डॉक्टर वाकचौरे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित होते।